कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर परिसरात रविवार दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून दोन अज्ञात व्यक्ती पसार झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला लहान मुलांसोबत घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले आणि क्षणार्धात घटनास्थळावरून पळ काढला। महिलेच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दरम्यान जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिला मुलांसोबत जात असताना तसेच संशयित दुचाकी स्वार भरधाव वेगाने जातानाचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे दोन अज्ञातांचा शोध सुरू आहे। या प्रकरणातील अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान शहरात चोरी आणि सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। आज आमचे मित्र पंकज शर्मा यांच्या मातोश्री निवारा यांच्या निवारामध्ये त्यांचं एक घर आहे। ते निवारा त्यांच्या घरून निघाल्या होत्या आणि आपल्या कर्मवीरनगरची पाटी माऊर बांगल्यासमोर तिथे दोन अज्ञात इसम आले। त्या इसमांनी आमच्या मित्रांच्या आईची पोत ओढण्यात आली। तर या आमच्या नाईक किराणा दुकान तर गणपती मंदिर पर्यंत या रोडला खूप अंधार असतो। आम्ही नगरपालिकेला, प्रशासनाला वारंवार विनंती करत आलोय, आम्हाला ह्या भागाला, या रोडला लाईट बसून देण्यात यावी। पण नगरपालिकेने अजून त्याच्याकडे अद्याप लक्ष दिलं नाही। नगरपालिकेकडे कधी लाईट आहे, कधी ब्रॅकेट नाही, ब्रॅकेट आहे तर लाईट नाही। आम्ही त्यांना लाईटाची मागणी करू करू वैतागलो आणि ह्या नगरपालिकेच्या याच्या पायी आज पंकज शर्मा त्यांच्या आईवर ही परिस्थिती आली, त्यांची पोत वाढण्यात आली। त्यांच्यासोबत त्यांचे लहान नातवंड होते, ती पोत वाढण्यात इथपर्यंत ठीक आहे, पण त्या नातवंडांना काही झालं असतं तर याला जबाबदार कोण? तसेच वारंवार कोपरगावमध्ये कंटिन्यू घटना घडत आहे। तर त्याच्यामध्ये पॉवर हाऊस पैशी पापडेवाल्यांच्या घरच्यांची सुद्धा पोत वाढण्यात आली 2-4 दिवसापूर्वी। तसे त्याकरता पोलीस प्रशासनाला एक विनंती, त्यांनी सुद्धा या गोष्टीवर लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी। आमच्या राहत्या घराजवळ कर्मवीरनगर या ठिकाणी एक साधारण 8-8:15च्या वेळेस एक मावशी त्यांच्या नातवंडासोबत पायी चालल्या होत्या। पायी चालत असताना पल्सरवर दोन तरुण आले आणि खूप जोरात येऊन त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओरबडून नेलं। आमच्या पोलीस प्रशासनाला खास विनंती आहे, मागील 2 ते 3 दिवसापूर्वी सुद्धा साई सिटी येथे साई रेसिडेन्सी या बिल्डिंग मध्ये 2 ते 3 फ्लॅट भर दिवसा फोडण्यात आले। मागे काही दिवसापूर्वी ब्रिजलालनगर येथे सुद्धा काही रो हाऊस फोडण्यात आले आणि कर्मवीरनगरच्या मागच्या बाजूला सुद्धा 2-3 वेळेस तिथल्या लोकांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरांची दहशत दिसून आली। ते कोयते घेऊन येतात। तर सामान्य नागरिकांनी करायचं काय? तर आमची पोलीस प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी रात्रीचं 12 नंतर पेट्रोलिंग करतात ते अवश्य करावं, पण त्यासोबतच संध्याकाळी किंवा दिवसा अशा ज्या घटना घडतात त्याला आळा घालण्यासाठी गस्त वाढवावे किंवा जे हे चोर असतील त्यांचा छडा लावावा आणि लवकरात लवकर त्यांना गजाआड करावी। गेल्या अनेक दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये बुरट्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग असले प्रकार घडत आहे। याला आमची आपली नगर परिषद कोपरगाव यांना विनंती आहे की हा जो रस्ता आहे आपल्या गोकुळनगरीचा खाऊ गल्ली पासून तर गणपती मंदिरापर्यंत ह्या भागामध्ये लाईटचा जो पुरवठा आहे आणि स्ट्रीट पोलवरती जे लाईट आहे ते पूर्णपणे नाहीये। तर मला माझी ही विनंती आहे स्थानिक नागरिक म्हणून कोपरगाव नगर परिषद यांना लाईटीचं नियोजन करावे